श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीसरस्वत्यै नमः। श्रीगुरुभ्यो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। गोपालकृष्ण भगवान की जय। त्या दिवशी परीक्षिती राजा संध्याकाळच्या वेळेपर्यंत आपल्या महालामध्ये परत आला होता. दिवसभर त्यानं शिकारीमध्ये वेळ घालवला. दुपारच्या वेळेला ऋषींच्या आश्रमामध्ये घडलेला प्रकार आपल्याला सांगितला मागच्या कथेमध्ये. आणि त्याच्यानंतर राजा जेव्हा परत आला त्यानं आपल्या मस्तकावरचा मुकुट काढून ठेवला, स्नान केलं, भोजन केलं आणि भोजनानंतर ज्या वेळेला निवांतपणे राजा विश्रांती घेण्यासाठी म्हणून आपल्या शय्येवरती निजला, त्यावेळेला त्याला काही झोप लागेल. लक्षात घ्या मंडळी, ज्या वेळेला मनामध्ये असा विकल्प असतो ना, किंवा आपण एखादी गोष्ट अशी करतो जी करायला नको, त्यावेळेला आपलं मन अस्वस्थ असतं. आणि राजाची अगदी तीच परिस्थिती झाली होती. तो सहज विचार करतोय की आत्तापर्यंत मी कधीही असा वागलो नाही, कधीही कुठल्या ऋषींचा अपमान केला नाही, त्यांचा उपमर्द केला नाही. आणि आज नेमकं मला ह्या ऋषींच्या बद्दल असे घृणास्पद विचार का बरं मनामध्ये यावे. अशा विचारांमध्ये इकडे राजा आपल्या आसनावरती, आपल्या पलंगावरती पडलेला आहे. आणि मी जो अपराध केला आहे त्याच्यातून खरं तर मी मुक्त कसा होईन याचा विचार करतोय. आणि राजाला झोप लागलेली नाही. आणि राजा जेव्हा त्या शमीक ऋषींच्या आश्रमातून निघाला आणि शृंगीनं त्याला शाप दिला, त्याच वेळेला शृंगी आणि इतर त्याचे मित्र शमिकांच्याकडे आले आणि त्यांनी शमीक ऋषींना सांगितलं की आमच्याकडून त्या राजाला, ज्यानं आपल्या गळ्यामध्ये सर्प अडकवला, त्याला असा असा शाप दिलाय. शमीक ऋषी फार मोठ्या मनाचे आहेत. त्यांनी सांगितलं की तुम्ही जे केलं ना ते अत्यंत चुकीचं केलं. कारण परीक्षितीसारखा राजा ह्या कलियुगामध्ये असणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण तरीसुद्धा आता म्हणजे शाप परत घेता येत नाही. असं आहे की सोडलेला बाण जसा परत घेता येत नाही ना, तसं बोललेले शब्दसुद्धा परत घेता येत नाहीत. त्याच्यामुळे ऋषी म्हणतायत की तुम्ही एक काम करा, किमान त्या राजाला जाऊन सांगा की आमच्या हातून तुला अशी शापवाणी उच्चारली गेलेली आहे. ऋषीपुत्र सुद्धा धीट आहेत. त्यांनी तडक आश्रम सोडला आणि या राजाकडे राजमहालात येऊन ते उभे राहिले. तोपर्यंत रात्र झाली होती. पहारेकऱ्यांनी असा विचार केला की सगळेजण आज जंगलामध्ये गेले, शिकार केली, महाराज दमले असतील, तेव्हा आपण उद्या सकाळी भेटावं. तेव्हा हे ऋषी म्हणतात नाही, आम्हाला आज राजाला भेटणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्यांच्याकरता आता एक एक दिवस फार मोलाचा आहे. सैनिकांनी त्याला अडवलं पुन्हा. आणि राजाच्या लक्षात असलं की दरवाजावरती कुणीतरी आलंय, ज्यांचा संवाद राजाच्या कानावरती पडला. कारण राजा हा झोपू शकलेला नाही, तो अत्यंत अस्वस्थ आहे. त्यानं आपल्या पहारेकऱ्यांना बोलवलं की काय, कोण आहे. तेव्हा पहारेकऱ्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटायला 4 ऋषी आले, 4 साधू आले आणि ते तुम्हाला अत्यंत तातडीनं भेटायचं म्हणतायत. अत्यंत महत्त्वाचं काम आहे. तेव्हा राजानं त्यांना बोलवलं आणि विचारलं की आपण एवढ्या रात्री का आलात. अर्थातच ते शमीक ऋषींकडनं आलेले 4 साधू होते. त्यांनी राजाला सांगितलं की राजा, तू जे कृत्य केलंस त्याच्यानंतर शापवाणी उच्चारली गेलेली आणि आता तुझ्याकडे केवळ 7च दिवस शिल्लक आहेत. कारण या 7 दिवसानंतर तुला तक्षक नावाचा नाग
सर्प दंश करणार आहे आणि त्यानं तुझा अंत होणार आहे. राजा म्हणाला मनामध्ये की मला सारखं वाटत होतं की आज मी काहीतरी वाईट कृत्य केले आणि त्याची फळं मला भोगायला लागणार आहेत. असं म्हणतात की 4 ऋषी ह्या शमिकांनी ह्या राजाकडे पाठवले होते. ते 4 ऋषी म्हणजे कोण आहेत? कारण 7 दिवस राजाकडे शिल्लक आहेत, तेव्हा या 7 दिवसामध्ये राजाला मुक्त व्हायचं आहे. तेव्हा हे 4 ऋषी म्हणजे कोणी वेगळे नाही आहेत. परमार्थामध्ये ज्याला साधन चतुष्टय असं म्हटलं जातं ते हे 4 ऋषी आहेत. साधन चतुष्टय म्हणजे काय? तर मुळामध्ये याच्यामध्ये पहिलं जे आहे ना, त्या पहिल्या साधनाचं नाव आहे विवेक. विवेक म्हणजे काय? तर नित्यानित्य विवेक. म्हणजे चांगलं काय आणि वाईट काय, योग्य काय आणि अयोग्य काय, मला लाभदायक काय आणि मला हानिकारक काय, ह्या गोष्टी योग्य वेळेत समजणं याला विवेक म्हटलंय. विवेक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. विचार वेळेवर करा म्हणजे विवेक. आणि ह्या विवेकाला आवश्यक असलेली गोष्ट म्हणजे बुद्धी आहे. सत्य काय, असत्य काय, विनाशी काय, अविनाशी काय, हे जाणून ह्या द्वंद्वातून बाहेर पडून योग्य ते निवडणं म्हणजे विवेक. दुसरं जे साधन चतुष्ट आहे त्यातला दुसरा प्रकार म्हणजे वैराग्य आहे. आमच्याकडे बऱ्याच वेळेला विवेक असतो पण वैराग्य नसतं. बरं, वैराग्य म्हणजे केवळ देहाच्या पातळीवरचं नाही बरं का. म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही गोष्टींच्या फळाबद्दल निरीच्छा असणं याला विवेक म्हटलेलं आहे, वैराग्य म्हटलेलं आहे, क्षमा करा, याला वैराग्य म्हणतात. व्यवहारातलं तर आहेच, पण आम्हाला दोन्ही म्हणजे लौकिकात आणि पारलौकिकात दोन्हीमध्ये फलाची इच्छा न धरणं याला वैराग्य म्हटलेलं आहे. साधन चतुष्टयातलं तिसरं जे आहे ते म्हणजे शम, दम, उपरती, तितिक्षा, समाधान आणि श्रद्धा. हे 6 गुण जे आहेत ते या साधन चतुष्टयामध्ये सांगितले. यातलं शम म्हणजे मनाचा संयम, दम म्हणजे इंद्रियांवरचा संयम, उपरोती याचा अर्थ आत्तापर्यंत मला भगवत प्राप्ती झाली नाही किंवा त्याच्याकरता मी काही कष्ट घेतले नाहीत याची जाणीव होणं याला म्हणतात उपरती. तितिक्षा म्हणजे सहनशक्ती आणि समाधान म्हणजे संतोष. समाधान हा परमेश्वराकडे जाण्याचा किंवा परमेश्वराबरोबर सानिध्य करण्याचा अत्यंत सकारात्मक असा मार्ग सांगितला आहे. आपलं मन ईश्वरामध्ये स्थिर करण्याची उपरती आणि समाधान हे दोन्ही आवश्यक आहे. आणि त्याच्याकरता महत्त्वाचं म्हणजे सत्संग आणि साधुसंग. सत्संग आणि साधुसंग याच्यामध्ये फरक आहे. सत याचा अर्थ जे सत आहे, सत्यम परम धीमहि असा भागवतामध्ये श्लोक आहे. त्या सत्याशी संग आणि साधुसंग म्हणजे सज्जनांचा सहवास लाभणं. आणि सहवास केवळ लाभणं नाही तर त्याच्यावरती श्रद्धा असणं, भक्तिपूर्वक विश्वास असणं. आणि चौथं जे साधन चतुष्टयातलं चौथं तत्व आहे ते म्हणजे मुमुक्षुत्व. म्हणजे मानव देहामध्ये आल्यानंतर मोक्षप्राप्तीची इच्छा असणं, भगवंतांच्या भेटीची तीव्र ओढ निर्माण होणं ह्याला मुमुक्षुत्व असं म्हणतात. म्हणजे अनेक वेळेला तर साधुसंत असं सांगतात की शेवटच्या श्वासापर्यंत आपण व्यवहारामध्ये इतके अडकलेलो असतो ना, म्हणजे मृत्यू समोर आहे तरी सुद्धा माणसाला मुमुक्षु व्हावं असं वाटत नाही. हे साधन चतुष्टय
म्हणजे हे 4 ऋषी आहेत, यांनी राजाला उपदेश केला. आणि मग त्या परीक्षिती राजानं सर्व संग परित्याग केला असं सांगतात. म्हणजे त्यांना आपलं राज्य सोडलं, आपले जे काही अधिकार होते ते सगळे सोडले, आपल्या पुत्राला राजगादीवरती बसवलं, त्याला राज्याभिषेक केला. आणि हे सर्व कधी केलं तर त्यानं एका क्षणामध्ये केलं, एका क्षणात केलं. आणि त्याच्यानंतर हा राजा गंगेच्या तटावरती प्रायोपवेशनाला बसलाय. ज्ञानप्राप्ती व्हावी, गुरूंची भेट घ्यावी ही तीव्र इच्छा त्याच्या मनामध्ये. आणि त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी साक्षात शुकदेवजी महाराज त्या ठिकाणी आले. आणि शुकदेवजी महाराजांनी श्रीमद भागवत नावाचा ग्रंथ त्या राजाला सांगितला, ज्या ग्रंथाच्या श्रवणामुळे राजा मुक्त झाला. या ग्रंथातल्या कथा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तोपर्यंत गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय.